लाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आज पती पत्नीच्या अतूट नात्याचा दिवाळी पाडव्याचा सण। पाडव्याच्या मुहूर्तावर सोनं चांदी गृहोपयोगी वस्तू वाहनांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग। दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पुण्याच्या सारसबागेत आज दिवाळी पहाटचा कार्यक्रम। हिंदुत्ववादी संघटनांनी आयोजकांना धमक्या दिल्या होत्या। ऐन दिवाळीत राज्यभर आगीच्या घटना। पुण्यात 18, नागपूरमध्ये 6 ठिकाणी आगीच्या नोंदी, तर भिवंडीमध्ये कपड्याच्या गोदामाला आणि रायगडच्या रोह्यातही मतिमंद मुलांच्या शाळेला आग। पुण्यातल्या जैन बोर्डिंग प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी शनिवार वाड्यात राडा। ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा आरोप। मराठा आरक्षणानंतर मनोज जरांगेंचा आता शेतकऱ्यांसाठी एल्गार। दिवाळीनंतर आंदोलनाची तारीख जाहीर करणार। शेती तज्ज्ञांना अंतर्वालीत बोलवून चर्चा करणार। ऐन दिवाळीत मुंबई, ठाणे, पुण्यासह कोकणात पावसाच्या सरी, तर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पुढील 4 दिवस पावसाचा इशारा। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली। भारतीयांना शुभेच्छा दिल्या। भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही अशी मोदींनी हमी दिल्याचा ट्रम्प यांचा दावा। आशिया चषक भारताकडे सोपवा, बीसीसीआयची एसीसीकडे मागणी। अध्यक्ष मोहसिन नकवी यांना ईमेल, उत्तर न दिल्यास आयसीसीकडे जाणार, बीसीसीआयचा इशारा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा।